हॅलो स्टुडंट्स, बघा आपण डेरिव्हेटिव्ह हा लेसन बघतोय. त्यामधील आपलं एक्झरसाइज 1.1 चालू आहे. कंपोजिट फंक्शनवरचे एक्झाम्पल्स बघतोय. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3 याचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. मग आता इथे बघा वाय दिलेलं फंक्शन जे असेल ते घ्यायचं. y इज इक्वल टू 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. आता हे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3. मग आता इथे बघा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3 म्हणजेच इथे ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स काय असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स. तर ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. लॉग ए म्हणजे लॉग 5 येणार आहे. हे आहे असंच इंटू लॉग 5. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. बघा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड केलं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. मग हे आहे असंच येईल 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू साइन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 साइन स्क्वेअर एक्स. एक्स रेज टू यांच्या फॉर्म्युलेने आधी डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. साइन क्यूब एक्स आहे, साइन क्यूब एक्सचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि 3चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 आहे असंच इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल 3 साइन स्क्वेअर एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स. म्हणजेच 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. हे झालं याचं ॲन्सर 5 रेज टू साइन क्यूब एक्स प्लस 3चं. इथे ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला यूज केला आहे. ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. म्हणजेच एचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे ए रेज टू एक्स म्हणजे 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग ए म्हणजेच लॉग 5 येणार. आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स प्लस 3. साइन क्यूब एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह एक्स रेज टू यांच्या फॉर्म्युल्याने घ्यायचं 3 साइन स्क्वेअर एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं. म्हणजेच 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इंटू 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिले एक्झाम्पल लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल डी बाय डी एक्स ऑफ हे जे फंक्शन दिलं आहे सुरुवातीचं ते येणार आहे. मग सुरुवातीला बघा लॉग फंक्शन आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण, तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. लॉग आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 कॉस एक्स क्यूब मायनस 5 आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग इथे 1 कॉस एक्स क्यूब मायनस 5 आहे असंच येणार. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं मायनस साईन. कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एक्स. म्हणजे इथं काय येणार मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5 आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बघा कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन व मायनस साईन जी फंक्शन ब्रॅकेटमध्ये असेल ती व्हॅल्यू घ्यायची. मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. 1 कॉस एक्स क्यूब मायनस 5 आहे असंच, मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5 आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब 3x² आणि 5चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच काय होईल बघा इथे साईन एक्स क्यूब मायनस 5 आहे आणि इथे कॉस एक्स क्यूब मायनस 5 म्हणजे हा जो अँगल आहे ब्रॅकेटमधली व्हॅल्यू सेम आहे. मग काय होईल बघा मायनस साईन आहे असंच आणि साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉसचं आन्सर काय असतं तर टॅन. म्हणजे काय होईल टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x² म्हणजेच मायनस 3x² इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बघा काय केलं आहे सुरुवातीला लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1 कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स क्यूब मायनस 5 आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x², 5चं डेरिव्हेटिव्ह 0
आणि परत साईन अपॉन कॉस टॅन येणार आहे. मायनस साईन, हे मायनस साईन आहे असंच येणार आहे. टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 आणि 3x मायनस 0 3x स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच मायनस 3x स्क्वेअर इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट काय दिले, e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स हे फंक्शन दिले आणि याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय येईल, dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ हे दिलेलं फंक्शन. आता इथे बघा e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स आहे. मग e⁻x डेरिव्हेटिव्ह काय असतं तर e⁻xच असतं. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. बघा e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻xच असतं, त्यामुळं ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे असंच येणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा जी पॉवर आहे ह्या पॉवरचं परत डेरिव्हेटिव्ह येणार आहे. म्हणजे या फॉर्ममध्ये येणार आहे e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. ही व्हॅल्यू आहे अशीच येईल. 3 sin स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 × 2 6 sin x आणि sin xचं डेरिव्हेटिव्ह परत cos x. बघा साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2 sin x आणि 2 × 3 6 sin x आणि परत sin xचं डेरिव्हेटिव्ह cos x मायनस साइन आहे असंच 2 cos स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2 cos x. मग 2 × 2 2 × 2 किती येणार आहे, 4 cos x आणि परत cos xचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. म्हणजेच इथं काय येणार आहे, 2 × 2 मायनस 4 cos x आणि परत cos xचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. म्हणजेच काय होईल, e⁻ ही जी व्हॅल्यू आहे ती आहे अशीच येईल 6 sin x इंटू cos x आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस 4 sin x इंटू cos x होईल. मग 6 sin x इंटू cos x प्लस 4 sin x इंटू cos x किती येईल, 6 + 4 10 sin x इंटू cos x येईल. मी ही व्हॅल्यू आहे अशीच येणार आहे 10 sin x इंटू cos x. 10 कसं लिहिता येईल, 5 × 2 म्हणजे 5 × 2 sin x इंटू cos x. मग 2 sin x इंटू cos x हा फॉर्म्युला कशाचा आहे तर sin 2x. म्हणजे हे 5 आहे असंच 2 sin x इंटू cos x काय लिहू शकतो, sin 2x इंटू e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स आहे असंच येणार आहे. बघा कसं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले, e⁻² आहे e⁻xचं डेरिव्हेटिव्ह e⁻xच येतं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ही जी पॉवर आहे याचं पॉवरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आणि परत काय केलं आहे तर ही व्हॅल्यू आहे अशीच साइन स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2 sin x येणार आहे. 2 × 3 6 sin x आणि परत sin xचं डेरिव्हेटिव्ह cos x. तसंच इथे मायनस 2 आहे असंच cos स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2 cos x आणि 2 × 2 4 cos x आणि परत cos xचं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. 6 sin x इंटू cos x आहे असंच हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल 4 sin x इंटू cos x. 6 + 4 10 sin x इंटू cos x आणि 10 कसं लिहिता येतं, 5 × 2 म्हणजे 5 × 2 sin x इंटू cos x आणि 5 आहे असंच आणि 2 sin x इंटू cos x हा फॉर्म्युला कशाचा आहे तर sin 2x इंटू e⁻³ sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स आहे असंच येणार आहे. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे tan ऑफ cos ऑफ sin x. बघा tan एक फंक्शन आहे, cos एक फंक्शन आहे, sin एक फंक्शन आहे, तिन्हींचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. मग y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा. मग dy/dx काय येईल, d/dx ऑफ tan ऑफ cos ऑफ sin x. माझी सुरुवातीला tan आहे, मग टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय sec². टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² ऑफ cos ऑफ sin x येईल आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ sin x. बघा आधी सुरुवातीला टॅनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे sec², ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे अशीच येणार cos ऑफ sin x आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ sin x. मग sec² cos ऑफ sin x आहे असंच cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ sin x, ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे अशीच cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. म्हणजेच हे मायनस साइन घ्या sec² cos ऑफ sin x इंटू साइन ऑफ sin x आणि sin xचं डेरिव्हेटिव्ह cos x. हे झालं याचं आन्सर. बघा आधी टॅनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं मायनस sec² cos ऑफ sin x, परत cosचं डेरिव्हेटिव्ह
मायनस साइन ऑफ साइन एक्स आणि परत साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि इकडे हे सगळ्यांचं मायनस साइन इकडे घेतले सुरुवातीला. ठीक आहे, या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. तसंच बघा नेक्स्ट आहे साइन ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. बघा साइन ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे dy बाय डी एक्स काय येईल, डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. मग साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर कॉस एक्स, म्हणजे कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स. बघा वाय दिलेलं फंक्शन घेतलं, डिफरन्शिएट करायचं, डेरिव्हेटिव्ह आधी सुरुवातीला साईनचं घ्यायचं, साईनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस, म्हणजे कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स, म्हणजेच कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स आहे असंच. अंडर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, म्हणजेच 1/2 अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स येईल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट एक्स येईल. बघा इथे अंडर रूट साइन ऑफ रूट एक्सचे डेरिव्हेटिव्ह काय येणार तर 1/2 अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट एक्स. ही व्हॅल्यू आहे अशीच, ही व्हॅल्यू पण आहे अशीच येणार आहे. परत साईनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस, म्हणजे कॉस रूट एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स येणार आहे. ही व्हॅल्यू कॉस अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स आहे असंच इंटू 1/2 अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स आहे असंच इंटू कॉस रूट एक्स आहे असंच आणि रूट एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येणार आहे. ठीक आहे, मग बघा इथे कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स आहे असंच इंटू कॉस ऑफ रूट एक्स आणि हा 2 इंटू 2 काय होईल 4 अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्स. हे झालं याचं ॲन्सर. तर बघा आधी साईनचं डेरिव्हेटिव्ह घेतले, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस अंडर रूटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती आहे अशीच येणार आहे. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स, मग ही व्हॅल्यू आहे अशीच येणार आहे. याचं डेरिव्हेटिव्ह अंडर रूट असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करतात तर 1/2 रूटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती रूट साइन ऑफ रूट एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ रूट एक्स. ही व्हॅल्यू परत आहे अशीच येणार आहे. साइन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे कॉस रूट एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स, म्हणजे कॉस रूट एक्स इंटू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, म्हणजेच कॉस ऑफ अंडर रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स आहे असंच आणि डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्स. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल असंच आहे. काय दिलं आहे बघा, लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर दिले. बघा लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. मग आता वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन जे आहे ते घ्या, जे फंक्शन दिले ते घ्या. मग आता इथे बघा लॉग एम टू द बेस एन असेल तर फॉर्म्युला काय आहे तर लॉग एम अपॉन लॉग एन ह्या फॉर्ममध्ये लिहितो. मग इथे ह्या फॉर्मचं कसं होईल लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर होणार आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसार लिहायचं आहे लॉग एम अपॉन लॉग एन, म्हणजे इथं काय होईल लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर. परत पॉवरचा रूल यूज करा, लॉग ऑफ लॉग एक्स 2 इकडे येईल 2 इंटू लॉग ई आणि लॉग ईची व्हॅल्यू असते 1, म्हणजे काय होईल लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय होईल लॉग ऑफ लॉग एक्स. परत लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 आहे असंच, लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार तर 1/लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, म्हणजेच 1/2 इंटू 1/लॉग एक्स इंटू लॉग एक्सचे डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजेच 1/2x इंटू लॉग एक्स. बघा इथे आधी फॉर्म्युला यूज केला आहे लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर आहे, म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ई स्क्वेअर घेतलं आहे. पॉवरचा रूल यूज करा, 2 इकडे घ्या 2 इंटू लॉग ई आणि लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 येणार आहे आणि परत डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग 1/2 बाहेर घेतला डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, म्हणजे इथं 1/लॉग एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. मग 1/2 इंटू 1/लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजेच 1/2x लॉग एक्स येणार आहे. ठीक आहे,
तसंच बघा नेक्स्ट आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. मग वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन जे आहे ते आहे असंच घ्या. डी वाय डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. मायनस आहे फर्स्टला डेरिव्हेटिव्ह घ्या मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. मग आता इथे बघा साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आधी साइन स्क्वेअर पॉवरचा रूल यूज करायचा. काय येईल टू साइन एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर येणार आहे. बघा इथं पॉवरचा रूल यूज केला आहे. साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं टू साइन एक्स म्हणजेच इथं काय येणार टू साइन एक्स स्क्वेअर. टू इथला कॅन्सल होईल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इथे पण काय होईल कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं टू कॉस म्हणजे इथं काय होणार टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. बघा कॉस स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घेतो टू कॉस म्हणजे इथं काय होईल टू कॉस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. मग इथे काय होईल बघा टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय असतं तर कॉस म्हणजेच काय होईल साइन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स. तसं इथे बघा मायनस टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आहे असंच कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणजेच मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स म्हणजेच काय होईल बघा टू इंटू टू फोर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. तसं इथे मायनस आणि हा मायनस काय होईल प्लस टू इंटू टू फोर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. फोर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस फोर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. फोर प्लस फोर काय होईल एट एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. मग एट एक्स कसं लिहिता येईल बघा हे एट आहे म्हणजेच फोर एक्स इंटू टू म्हणजेच फोर एक्स इंटू टू लिहिलं तर एट एक्स होतं म्हणजे फोर एक्स इंटू टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे साइन टू एक्स स्क्वेअर म्हणजेच फोर एक्स इंटू साइन टू एक्स स्क्वेअर हे झालं याचं आन्सर. बघा काय केलं आधी साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं साइन स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू साइन्स एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स स्क्वेअर. तसं इथे कॉस स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टू कॉस एक्स स्क्वेअर आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच टू इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स. तसंच इथे मायनस टू कॉस एक्स स्क्वेअर कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर टू एक्स म्हणजेच इथे टू इंटू टू फोर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस फोर एक्स साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. फोर एक्स प्लस फोर एक्स एट एक्स साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. एट कसं लिहिता येतं फोर इंटू टू म्हणजे फोर एक्स इंटू टू साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि हा फॉर्म्युला आहे साइन टू एक्स स्क्वेअर. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिलं आहे क्वेश्चन नंबर 3 डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. बघा डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग इथे काय होईल बघा फंक्शन काय दिले 1 प्लस फोर एक्स रेज टू 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8. इथे वाय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घ्या डिफरन्शिएट करा. आता इथे बघा फर्स्ट फंक्शन 1 प्लस फोर एक्स रेज टू 5 आहे इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 8 आहे म्हणजे हे दोन फंक्शन आहेत आणि या दोन फंक्शनमध्ये गुणाकार आहे म्हणजेच प्रोडक्ट आहे. मग इथे प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल काय आहे आपला तर बघा प्रोडक्ट रूल काय आहे यू इंटू व्हीचा रूल यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. इथे बघा यू आहे असंच येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही आहे असंच येणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ यू 1 प्लस फोर एक्स रेज टू 5 यू इंटू व्हीचा रूल इथे यूज केला. यू आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. मग आता इथे बघा 1 प्लस फोर एक्स रेज टू 5 आहे असंच
इथे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, पॉवरचा रूल यूज करायचा आहे. 8 इकडे येईल, 8 × 3 + x - x² रेज टू 7 होईल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x² होईल, प्लस 3 + x - x² रेज टू 8 आहे असंच. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 5 इकडे येईल, 5 × 1 + 4x रेज टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + 4x. म्हणजे ही व्हॅल्यू 8 इकडे येईल, 8 × 1 + 4x रेज टू 5 इंटू 3 + x - x² रेज टू 7. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x - x², 3चं डेरिव्हेटिव्ह 0, xचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x, प्लस 5 इकडे घ्या, 5 × 3 + x - x² रेज टू 8 इंटू 1 + 4x रेज टू 4 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + 4x, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4xचं डेरिव्हेटिव्ह 4. म्हणजेच काय येईल, 8 × 1 + 4x रेज टू 5 इंटू 3 + x - x² रेज टू 7 इंटू हे काय येणार आहे तर 1 - 2x, प्लस 5 × 3 + x - x² रेज टू 8 इंटू 1 + 4x रेज टू 4 आणि हा 4 × 5 किती येणार आहे तर 20. बघा काय केलं आहे, दोन फंक्शन आहेत आणि दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे, त्यामुळे ते प्रोडक्ट रूल यूज करायचं आहे. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, आणि परत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. हे येणार आहे याचं फायनल ॲन्सर. ठीक आहे, तसंच बघायचं नेक्स्ट आहे x/√7 - 3x. y = दिलेलं फंक्शन घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. मग आता इथे बघा u/v फॉर्ममध्ये क्वेश्चन रूल यूज करायचे. u/v असेल तर फॉर्म्युला काय आपला u/vचा, v आहे असाच येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डिनॉमिनेटर आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर आहे असं म्हणजे u आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, व्हीचा स्क्वेअर येणार आहे. मग बघा u/vच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला आपला v आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v² √7 - 3xचा स्क्वेअर येणार आहे. मग √7 - 3x आहे असंच, डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1, मायनस साईन आहे असंच, x आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ √7 - 3x स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू आहे, जर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/2 √7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 - 3x -3 डिवायडेड बाय √7 - 3xचा स्क्वेअर केला तर काय होईल, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 7 - 3x शिल्लक राहील. म्हणजेच बघा काय होईल, √7 - 3x इथे मायनस आणि हा मायनस प्लस 3x होईल, 3x/2 डिवायडेड बाय √7 - 3x डिवायडेड बाय 7 - 3x. आता इथे बघा काय करायचं आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि डिनॉमिनेटर सेम करून घ्या. मग इथे √7 - 3x इंटू 2 × √7 - 3x काय येईल तर 2 आणि √7 - 3x इंटू √7 - 3x काय होईल 7 - 3x प्लस 1 × 3x येणार आहे, डिवायडेड बाय 2 इंटू √7 - 3x इंटू ही टर्म डिनॉमिनेटरची वरती जाणार आहे 7 - 3x. आता इथे 2ने आत मल्टिप्लाय करा, 14 - 6x प्लस 3x अपॉन काय होईल 2 7 - 3x आणि 7 - 3x √7 - 3x आहे तर काय होईल 7 - 3x रेज टू 3/2 ही 1 आणि हा 1/2 1/2 प्लस 1 3/2 होणार आहे. म्हणजेच 14 - 6x प्लस 3x मायनस 3x अपॉन 2 इंटू 7 - 3x रेज टू 3/2. बघा इथे काय केलं आहे, क्वेश्चन रूल यूज केला आहे. डिनॉमिनेटर v आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v². मग इथे √7 - 3x आहे असाच, xचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x आहे असाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूटमध्ये टर्म आहे, मग स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितात 1/2 √7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 - 3x 7चं डेरिव्हेटिव्ह 0 -3xचं डेरिव्हेटिव्ह -3 आणि स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 7 - 3x राहील. म्हणजेच √7 - 3x हा मायनस आणि हा मायनस प्लस 3x होईल, डिवायडेड बाय 2 इंटू √7 - 3x अपॉन
7 मायनस 3x आणि परत डिनॉमिनेटर सेम केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली. 2 इंटू काय होईल 7 मायनस 3x प्लस 3x अपॉन 2 हा वरती गेली टर्म 7 मायनस 3x इंटू अंडर रूट 7 मायनस 3x. मग आत मल्टिप्लाय करा 14 मायनस 6x प्लस 3x डिवायडेड बाय 2 इंटू काय होईल 7 मायनस 3x रेस टू 3/2. बघा 3/2 कसं आलं, ही 1 रेस टू 1 आहे आणि इथे 1/2 1/2 प्लस 1 3/2 आणि 14 मायनस 3x अपॉन 2 इंटू 7 मायनस 3x रेस टू 3/2. तर बघा ह्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवले. इथे प्रोडक्ट रूल यूज केला आहे आणि इथं क्वेश्चन रूल यूज केला आहे. रूल जरा लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण यूज करतो त्या रूल्सचा. ठीक आहे, थँक्यू.